बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची आज परंपरागत तिथीनुसार जयंती। या निमित्तानं कोल्हापूर शहरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम पार पडले। देखावे, नेत्रदीपक, विद्युत रोषणाई, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक, भगव्या पताका, भगवे झेंडे आणि शाहिरी पोवाड्यांमुळे आज अवघं शहर शिवमय झालं होतं। शिवजयंतीनिमित्त शहरात अनेकविध सामाजिक उपक्रम पार पडले। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची आज परंपरागत तिथीनुसार जयंती। या निमित्त कोल्हापूरवासियांमध्ये आज प्रचंड उत्साह होता। कोल्हापुरातील विविध पेठातील मंडळांनी शिवजयंती निमित्तानं अनेक ठिकाणी ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत। तर नेत्रदीपक, विद्युत रोषणाई, छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित देखावे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे, प्रतिमा आणि भगवे झेंडे आणि पताका यामुळे अवघं शहर शिवमय झालंय। कोल्हापुरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीनिमित्त शहाजी तरुण मंडळाच्या वतीनं आज विविध कार्यक्रम पार पडले। आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं। तसंच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी महिलांनी पाळणा गाऊन जन्मकाळ साजरा केला। कार्यक्रमाला माजी महापौर आर.के. पवार, नगरसेवक आदिल फरास, ईश्वर परमार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषा केलेल्या बालचमूंनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। संयुक्त जुना बुधवार पेठच्या वतीनं आज शिवजयंतीनिमित्त शिवजन्मकाळ सोहळा महापौर रूपाराणी निकम आणि मधुरिमा राजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी महापौरांनी उखाणा घेतला। त्यांचा आज वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेविका माधवी गवंडी, दीपा काटकर, सुनीता भांदिग्रे, स्वरूपा देसाई, आकाशी पाटील, रुपाली आंबी, स्वाती क्षीरसागर, मिठारी, ज्योती आडविलकर, विद्या काटकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या। कोल्हापुरातील बाजारगेट परिसरातील बीएल बॉयच्या वतीनं शिवजयंती उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। तसंच आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या वैद्यकीय शिबिरात 200हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला। डॉक्टरांच्या पथकानं ब्लड प्रेशर, मधुमेह यासह विविध तपासण्या करून नागरिकांवर उपचार केले। यावेळी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं टाउन हॉलमधील छत्रपतींच्या ब्रिटिशकालीन संगमरवरी पुतळ्याला ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। इतिहासाच्या पानावर सोन्याच्या अक्षरांनी लिहावं असं शिवरायांचं कर्तृत्व आहे, मात्र ते केवळ तलवारीच्या धारेपुरतं मर्यादित नव्हतं। मावळातील कुणब्यापासून ते कोकणातील कोळ्यापर्यंत आणि मुस्लिम सरदारांपासून ते विविध जातीच्या 12 बलुतेदारांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याचा डोलारा उभा केला। त्यांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं। आज जेव्हा समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होतात, तेव्हा शिवरायांचा हाच निधर्मी आणि सर्वसमावेशक विचार राष्ट्रीय एकात्मतेचा भक्कम पाया ठरू शकतो, असं मत ॲडव्होकेट पठाडे यांनी व्यक्त केलं। यावेळी शिवप्रेमी संघटनेचे निवासराव सूर्यवंशी, अमोल कुरणे, प्रकाश कुमार, प्रशांत अवघडे, आशा रावण, दिगंबर कुलकर्णी, संतोष तिवडे उपस्थित होते। शिवजयंती आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे कात्यानी इथल्या परशुराम तीर्थ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ करण्यात आला। गुरुप्रसाद कुलकर्णी, विवेक जोशी यांच्या हस्ते संकल्पपूजा, अभिषेक आणि गोमाता पूजन करण्यात आलं। परशुरामासह छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली। यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, प्रशांत पत्की, के रामाराव, प्रकाश इनामदार, श्याम जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। मंगळवार पेठेतील श्रमिक सेवा संस्थेच्या वतीनं शिवजयंती आणि अक्षय तृतीयेला सामाजिक उपक्रमाची जोड देण्यात आली। संस्थेच्या अध्यक्षा निर्मला कुराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांना कापडी पिशव्या, पेपर बॅग्स, पर्स, मोबाईल पाऊच, आकाशकंदील बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। त्याचा लाभ 50 पेक्षा अधिक महिलांनी घेतला। यावेळी प्रिया लाड, अमृता मोरे, विद्या चव्हाण, सोनाली जाधव, सुप्रिया पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या।